पाण्याची लढत होती जी होतं पावसाळ्यात वगैरे आलं की बऱ्यापैकी इथं बसतं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मागचा व्हिडिओ मी मागे एंड केला आणि नवीन व्हिडिओची आपण इथनं सुरुवात करतोय. तर मागच्या व्हिडिओत आपण मांजरसुंबा किल्ला बघितला. तर आता मी निघालो आहे नगरजवळच असणाऱ्या भाटोडी पारगाव या गावी. तर इथून म्हणजे मांजरसुंबामधून 1 तासाचं अंतर आहे, 40 किलोमीटर दाखवत आहे. तर भाटोडी पारगावला मी काय चाललो आहे तर तिथे गेल्यावरच मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. आणि खूप महत्त्वाची एक लढाई पण तिथे झाली होती. तर आता निघालो मी भाटोडी पारगावला. वाजलेत सकाळचे 9:45, 9:45, 10ला 10 मिनटं कमी आहेत. चला सुरुवात करूया एका नवीन व्हिडिओला नगर जिल्ह्यातून. आणि आत्ता मी आहे मांजरसुंबा या गावी. चला आता निघूया आपण भाटोडी पारगावला. हे असं छोटंसं गाव मांजरसुंबा. गाडी मी इथं पार्क केली होती कारण आतमध्ये घेऊन गेलं नाही. म्हटलं तिकडे कुठे लावायला जागा असेल, नीट नसेल तर तिकडे कुठे डोंगरात लावणार. तर इथे डेअरी आहे एक, तर हे दादा म्हणले इथंच लावून टाक. तर इथे मी लावली होती. आता भरपूर गरम झाली असणार आहे. चला निघूया आपण आता भाटोडी पारगावकडे. चला इथून आपल्याला दाखवत आहे 1 तास 2 मिनटं. आपल्याला परत नगरला जाऊन तिथूनच फाटा आहे, तिकडे मग आपण कंटिन्यू करणार आहे भाटोडी पारगावकडे. चला हा आहे मांजरसुंबा फोर्ट. चला आता निघूया. तर इथून आपण परत लागणार आहे संभाजीनगरच्या हायवेला. इथून राईटला आपण परत नगरला जाऊनच आपल्याला जायला लागणार आहे. बाहेरनं एक रोड आहे पण तो छोटा रोड आहे. तर मी म्हणतो मोठ्या रोडनेच आपण भाटोडीला जाऊया. तर तिथे पोचायला अजून एक 50 मिनटं लागतील. तर सुरू आपला प्रवास. तिकडेच सकाळचे वाजले 10 बरोबर आणि असं हे सकाळचं वातावरण आहे. जर व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही व्हिडिओ बघता आणि सबस्क्राईब नाही करत तर असं नका करू. फक्त क्लिक करून जायला काहीच त्रास होत नाही. त्यामुळे एक मोटिवेशन पण मिळतं आणि चांगल्या चांगल्या व्हिडिओ बनवण्याची एक प्रेरणा पण मिळते. जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आता मी आहे मांजरसुंबा नगर या रोडवरती. आता इथूनच आपल्याला पुढे हायवे लागेल जो जातो आहे संभाजीनगरकडे. तिथूनच राईटला आपल्याला जायचं आहे नगरला आणि तिथूनच मग भाटोडीला. नगर क्रॉस करून आपण बाहेर आलो आहे आणि आता अजून आपल्याला एक 15 मिनटं लागतील, 15-16 मिनटं पोचायला. तर बायपासनी चालू आहे मी, म्हणजे आतमधनं रोड होता पण हा एक साईडनी बहुतेक केला किंवा हा दुसऱ्या गावाला जायचा रोड आहे पुढे. तर नगर क्रॉस करून पुढे आलो आहे आणि आता आपला प्रवास सुरू आहे भाटोडीच्या दिशेनं. एक 15 मिनटातच पोचेल आपण. 10:45 व्हायला आले. असा परिसर आहे. मध्ये आर्मी एरिया होता त्यामुळं शूट नाही करता आलं. त्यामुळं थोडं पुढे आल्यावर करतं, कारण आर्मी एरियात ऑब्विसली आपण शूट नाही करू शकत. तर 5 मिनटामध्येच आपण पोचतोय भाटोडी पारगावला. तर थोडं मागे चहाचा एक ब्रेक घेतला. तिथे शूट नाही केलं कारण फक्त चहाच पिलो, जास्त काही नाही. कारण सकाळी तसंच निघालो होतो, सकाळी ब्रेकफास्ट नव्हता केला. तर मग फक्त एक चहा घेतला. मग म्हटलं थोडंसं फ्रेश वाटलं. ऊन आहे तरी पण एक चहा पिला की बरं वाटतं. त्यामुळे एक चहा घेतला आणि मग आता कंटिन्यू करतो आहे. 5 मिनटामध्येच आपण भाटोडीला पोचतो आहे. एक 2.9 किलोमीटर अजून
शिल्लक आहे. इकडचे रोड खूप मस्त आहेत. तर बऱ्यापैकी रोड बनलेले आहेत इकडे पण. डांबरीचे आहेत, मस्त रोड आहेत. मला आठवतं आहे मागच्या वेळी मी एका ठिकाणी गेलेलो, तर तिकडचं गावाचं नाव आठवेना मला. तर बरेच रोड त्यावेळी खराब होते. तर इकडे नगर जिल्ह्यात बऱ्यापैकी रोड चांगले आहेत. छोटे आहेत तरी पण एवढे चांगले रोड आहेत. चला 4 मिनिटात पोचूया आणि मग आपण बोलूया. तर मागे गाडी पार्क केली आणि मी आलो आहे भाटोडी पारगावमध्ये असलेल्या शरीफराजे भोसले यांच्या समाधीजवळ. तर भाटोडी पारगावला जी लढाई झाली होती त्या लढाईमध्ये शरीफराजे भोसले यांना वीरमरण आलं होतं. तर त्यांची समाधी आहे भाटोडी पारगाव या ठिकाणी. हे नगरपासून एक अर्ध्या तासाच्या अंतरावरती आहे. तर तुम्हाला मी समाधीचं दर्शन घडवतो. ही आहे शरीफराजे भोसले यांची समाधी. एकतीस ऑक्टोबर 1624, भातवडी, जिल्हा नगर. भातवडी म्हणतात किंवा भातोडी पण म्हणतात. मराठीच्या पहिल्या विजयी युद्धात वीरमरण आलं होतं. जन्म होता 1596 आणि मृत्यू आहे 31 ऑक्टोबर 1624 ही त्यांची समाधी. दर्शन घ्या. - 2015 या स्मारकाचा जीर्णोद्धार केला होता भातवडीच्या ग्रामस्थांनी आणि गड किल्ले सेवा समिती चिंचवड. असा हा गावाच्या बाहेरच हे भातवडी गाव आहे. भातवडी इकडे एक मंदिर आहे आणि इकडे ही समाधी आहे. मध्ये जेव्हा निजामशाहीमध्ये शहाजीराजे भोसले आणि शरीफराजे भोसले होते, तर ते मुघलांशी लढत होते, जे होतं छत्रपती संभाजीनगर आत्ताचं जे आहे. तर त्यांच्यासोबत निजामशाहीची लढाई ही कंटिन्यू सुरूच होती. हा सगळा काळ आहे महाराज जन्माच्या आधीचा. महाराजांचा जन्म 1630ला आहे. ही 1624ची लढाई आहे भातवडी पारगावची. तर त्यावेळी शहाजीराजांनी काय केलं होतं, भातवडी जो डॅम आहे त्याचं जे खाली पाणलोट क्षेत्र म्हणतो आपण, त्याच्या क्षेत्रामध्येच मुघलांनी काय केलं होतं, त्यांचा सगळा छावणी जी होती ती पसरली होती. मग शहाजीराजांनी काय केलं, रात्रीच्या अंधारात ती भातवडी जो डॅम आहे भातवडीचा तो फोडला आणि ते सगळं सैन्य वाहून गेलं आणि बऱ्यापैकी तिथं त्यांची जी एक प्लॅन होता तो पूर्ण झाला. तर आणि त्याच काळामध्ये परत त्याच लढाईत जेव्हा राहिलेल्या सैन्याशी तोंड देताना शरीफराजे भोसले यांना वीरमरण आलं. तर शरीफराजे भोसले हे शहाजीराजांचे छोटे बंधू आणि महाराजांचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे सख्खे काका होते. 1624ला त्यांचं भाटोडीमध्ये निधन झालं. जी 1624ची भातवडीची लढाई होती मुघलांची आणि निजामशाहीची त्याच्यामध्ये. तर त्यामुळं या गावामध्ये शरीफराजे भोसले यांची समाधी आहे. तर कधी तुम्ही नगरला आलात तर या गावाला भेट द्यायला विसरू नका. जास्त लोकांना माहीत नाही आहे, म्हणून म्हणलं आपण जर नगरला चाललो आहे तर इथं जाऊन यायलाच पाहिजे, म्हणून तर मी दर्शन घ्यायला आलो होतो. तर ही आहे शरीफराजे भोसले यांची समाधी.
जे आहेत आपल्या महाराजांचे सख्खे काका. असा हा इथला इतिहास आहे आणि ही समाधी आहे शरीफराजे भोसल्यांची. इथून आता आपण निघालो आहे अजून एका इंटरेस्टिंग जागेवरती. इथे एक मंदिर आहे ज्याचं नाव आहे नरसिंह मंदिर. याच गावामध्ये आहे, भाटवडीमध्येच. तर तिथे जाऊन आपण दर्शन घेऊया आणि कसा आहे तिथला परिसर ते पण बघूया. ही होती शरीफराजे भोसले यांची समाधी. तर मालोजी राजे हे महाराजांचे आजोबा, त्यांचे 2 मुलं शहाजीराजे आणि शरीफराजे, आणि शहाजीराजांचे मग मुलगा आपले महाराज. तर हे शरीफराजे महाराजांचे काका. मालोजी राजांची समाधी आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये. शहाजीराजेंची समाधी आहे होडिगरे कर्नाटकमध्ये. तर तो एक वेगळा इतिहास आहे. जेव्हा आपण कधी होडिगरेला जाईल तेव्हा आपण मग तिकडचा परिसर आणि ती समाधी बघूया. आणि शरीफराजेंची समाधी आहे नगर जिल्ह्यामध्ये भातोडी पारगावला. चला, आपलं दर्शन झालं आहे समाधीचं आणि आता आपण एक इथं गावामध्येच नरसिंहाचं मंदिर आहे तिकडे निघूया. चला, पोचलो आहे आपण नरसिंह मंदिराच्या इथे. 2च मिनटावरती आहे. पलीकडे समाधी आहे आणि गावातनं आतनं रोड आहे. इकडे येऊन पण इथं मोठं पार्किंग आहे, इथे लावू शकतो गाडी. तर हे नदीवरचंच नरसिंहाचं मंदिर आहे भातोडी. तर आपण दर्शन घेऊया आणि इथला परिसर कसा बघूया. इथं नदी आहे, नदीच्या शेजारीच हे प्रसिद्ध मंदिर आहे. आता उन्हाळ्यामुळं नदीला पाणी नसेल, पण बऱ्यापैकी जागा आहे. ही खूप मोठा परिसर आहे मंदिराचा. आणि ही आहे, आता मंदिर बंद आहे तर आतमध्ये तर नाही जायला येणार, बट बाहेरनं आपण दर्शन घेऊ शकतो. काय नाही, चप्पल काढूया. इकडे हे मंदिर आहे, आतमध्ये जाऊया. असं हे नरसिंह मंदिर आहे. आत्ता मंदिर बंद आहे त्यामुळं बाहेरनंच दर्शन घेतलं. आणि इकडे आहे एक महादेवाचं मंदिर. आणि इकडे बहुतेक खाली घाटावरती जायचा रस्ता आहे. तर भरपूर मोठं मंदिर आहे. आता पाऊस नाही आहे त्यामुळं नदीचं पाणी पूर्ण आटलं आहे. हे खाली पात्रामध्ये जातो आहे रस्ता. आणि इकडे हे असं साईडनंच मंदिराच्या आपण इकडे बाहेर येतो आहे. हा सगळा मंदिराचाच परिसर आहे. आणि ही एक नदी आहे, आता सुकली आहे उन्हाळ्यामुळं. आणि इथेच कुठेतरी अशी छावणी होती ज्याच्यामध्ये निजामशाही आणि मुघलांची लढाई झाली होती. आणि त्या लढाईतच मग शरीफराजे यांचा मृत्यू झाला होता. तर असं हे मंदिर आहे भाटोडीमध्येच. खूप जुनं असं आर्किटेक्चर आहे. पावसाळ्यात वगैरे आलं की बऱ्यापैकी इथं मस्त व्ह्यू असतो. आणि जेव्हा मग इकडे कुठेतरी छावणी असेल मुघलांची त्यावेळी मग वरती भाटोडी डॅम आहे तो फोडला शहाजीराजेंनी आणि मग सगळं पाणी ते खाली आलं होतं. असं तो त्या लढाईचा इतिहास आहे. हां, इथे एक मंदिर आहे, आतमध्ये अंधार आहे, दिसत नाही. आणि इकडून आपण परत वरती जातो आहे. मस्त हवा येते इकडे. इकडून परत आपण वरती मंदिराकडे जातो आहे. जर कधी आलात तर हे पण मंदिर खूप सुंदर आहे बघायसारखे. फक्त
टायमिंग बघून या, कारण मंदिर आत्ता बंद असतं दुपारचं. मी दुपारी आलो एकदम. हे नरसिंह मंदिर. मंदिर चं टायमिंग काय असते मंदिरचं? सकाळी 7ला. संध्याकाळीच उघडणार. अच्छा अच्छा. आत्ता तर मंदिर दर्शन नाही भेटलं आपल्याला, कारण सकाळीच उघडं असतं ते. सकाळ ते 7 ते 9पर्यंत वगैरे, आणि मग दादा सांगतात की संध्याकाळी मग उघडेल 7च्या आसपास. इकडून पण आपण बाहेर जाऊन बघूया. काय सुंदर पेंटिंग केलेत इकडे, मस्त. काय सुंदर मंदिर आहेत आपल्याकडची. बघा, अशी पण मंदिर आहेत भरपूर, जिथे एवढे सुंदर सुंदर. हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. इकडे आपण मागे येतोय मंदिराकडे. पाणी वगैरे आहे प्यायला, आणि इथे आपण वरती चढून बघू शकतो. इथे वरनं परिसर दिसतोय आपल्याला. असा हा परिसर. समाधी इथेच, याच म्हणजे नदीच्या पात्राच्या पलीकडे आहे, त्या साईडला 2च मिनटावरती. सुंदर मंदिर. चला, मंदिर दर्शन तर नाही भेटलं, बट बाहेरूनच दर्शन घेऊन आता निघूया. चला, एक 10-15 मिनटं थांबलो, निघूया आपण आता इथून भातवडीमधून अजून एका नवीन ठिकाणी. आता वाजलेत दुपारचे 11:15. असं मी इथे पार्किंग केली होती गाडी. चला निघूया.